केलंय. आता मी तुम्हाला काही प्रसंग सांगणार आहे. आताच आपण एक गोष्ट ऐकली मारिया आणि जोश याची. मारियाच्या हातातला केकचा तुकडा घेऊन कावळा उडून गेला. मग तेव्हा मारियाला दुःख वाटलं की आनंद वाटला? याचं उत्तर काही मुलांनी सांगितलंय आनंद वाटला आणि काही मुलांनी सांगितलंय दुःख वाटलं. मला सांगेल का अखिल तुला काय वाटतं? केकचा तुकडा घेऊन तो कावळा पळाला तर मारियाला काय वाटेल? आनंद का दुःख? बरं बाळा आनंद वाटेल. बरं छान. नितेश तुला काय वाटतं? मारियाला काय वाटेल? आनंद का दुःख? दुःख वाटेल. बरं गौतम तुला काय वाटतं? आनंद वाटेल. बघा म्हणजे मारियाच्या हातातला केकचा तुकडा घेऊन कावळा उडून गेला तेव्हा मारियाला आनंद वाटेल असं काही जणांना वाटतं. तर मी काही प्रसंग सांगणार आहे तुम्हाला. त्या प्रसंगात तुम्हाला काय वाटतंय ते मला सांगायचं. हा बघा हा नीट लक्ष देऊन ऐका. एक तुमच्या वर्गातला एक तुमचा मित्र आहे आणि आज त्याने जेवणाचा डब्बा घरीच विसरला. जेवणाचा डब्बा मग तुम्ही काय कराल रे? थांबा एक एकट्याने उत्तर सांगा. एक एकट्याने सांगा. अर्णव काय करशील बाळा? तू त्याच्यासोबत डब्बा शेअर करशील. बर तुला काय वाटेल जान्हवी? तू काय करशील? तुझ्या मैत्रिणीने आज डब्बा आणला नाही मग तू काय करशील बाळा? तिला तुझ्या डब्यातलं खायला देईल. बर मग सगळेजण देतील का? सगळेच देतील. अगदी सगळे छान आहेत आपल्या वर्गातली मुलं आहे की नाही? बरं मग आता तुम्ही तुमच्या मित्राला मैत्रिणीला डब्बा दिल्यावर त्याला काय वाटेल? आनंद वाटेल. तुम्हाला काय वाटेल? म्हणजे जेव्हा आपण एखाद्याची मदत करतो तेव्हा त्याला पण आनंद वाटतो आणि आपण मदत करणाऱ्यालाही आनंद वाटतो आणि ज्याला मदत केली आहे त्यालाही आनंद वाटतो. मग मदत केली पाहिजे का एकमेकांना? बरोबर. मग एका दृष्टीने कावळ्याची सुद्धा मारियाने मदत केली की मग मारियाला काय वाटायला पाहिजे? बर आता आणखी एक प्रसंग आहे ना. तुम्ही खेळ खेळत आहात आणि दुसरा एक मुलगा आहे खेळातला दुसरा एक खेळाडू आहे तो तुमच्याशी खूप भांडला. तुम्हाला जे वाईट साईड बोलला तर तुम्हाला कसं वाटेल? दुःख वाटेल. आणि त्याला कसं वाटेल रे? जो तुम्हाला बोललाय त्याला आनंद वाटेल. त्याला दुःख. बरं आनंदही वाटू शकतो दुःखही वाटू शकतं. बघा बरं आता हाच प्रसंग जर तुमच्यावर आला श्रुती, जर तुम्ही एखाद्या माणसाला किंवा तुमच्या एखाद्या मित्रावर खूप ओरडला तर त्याला कसं वाटेल? दुःख. आणि तुम्हाला कसं वाटेल रे? आपल्याला सुद्धा दुःख होतं की नाही? दुःख होतं म्हणजे वाईट वाटतं आपल्याला सुद्धा. एखाद्या व्यक्तीवर आपण खूप चिडलो, रागावलो, विनाकारण त्याला बोललो तर आपल्याला सुद्धा बोलल्यामुळे दुःख वाटतं. मग कोणावर चिडायचं बोलायचं का जास्त? त्याने बोलणाऱ्यालाही दुःख होतं आणि ते ऐकणाऱ्यालाही दुःख होतं. मग आता इथून पुढे तुम्ही कोणाला दुखावणार का? कोणाला वाईट वाटेल असं बोलायचं नाही. बर आता एक पुढचा प्रसंग सांगते मी तुम्हाला. जर एखाद्याला मी एक प्रश्न विचारला, गणित विचारलं आणि त्याचं उत्तर त्याला आलं नाही आणि बाकीची सगळी मुलं त्याला हसली तर तुम्हाला कसं वाटेल? दुःख वाटेल. पण हसले तर तुम्हीच. ज्याच्यावर आपण हसलो त्याला सुद्धा दुःख होईल आणि जे हसतील त्याला सुद्धा वाटत असेल की बाबा हा आपला मित्र आहे याच्यावर हसायचं, दुसऱ्यांनी हसलं नाही पाहिजे होतं आहे की नाही? मग आपण एखाद्याची टिंगल झाली तर हसायचं नाही, उलट त्याला समजून घ्यायचं आहे की नाही? आता तुम्ही घरी गेले, तुमची आई आजारी आहे, तुमची आई आजारी आहे, तिचे पाय दुखतायत, तिला ताप आलाय आणि मग तुम्ही काय केलं? आईला काम करायला मदत केली तर तुमच्या आईला कसं वाटेल? छान वाटेल. माझं बाळ हुशार झालं.
बाळाने मला मदत केली असं वाटेल की नाही? आणि तुम्हाला आईची मदत केल्यावर कसं वाटेल? म्हणजे दुसऱ्याला मदत करण्यात आनंद आहे. म्हणजे बघा, आपण खोटं बोलायचं नाही, दुसऱ्याची मदत करायची, दुसऱ्याची टिंगल करायची नाही. एखादा भुकेलेला असेल तर त्याला जेवायला द्यायचं. अशा गोष्टी केल्यावर